आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिका आणि युनियन बँक याच्यामध्ये सामंजस्य करार झाला। त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये काही बाकी क्रेडिट कार्डचे बेनिफिट्स आहेत। म्हणजे बँकेने बऱ्याचशा सवलती या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून हेल्थ इन्शुरन्स दिला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे। तर मला वाटतं की हे सगळ्या सवलती फार महत्त्वाच्या आहेत। स्पर्धेमधून युनियन बँकेला सर्वोत्तम यासाठी घेतले की त्यांनी सुविधा इतर तुलनेमध्ये चांगल्या दिलेल्या आहेत। त्यामुळे खूप चांगलं हा निर्णय आहे आणि महापौर, उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन गट्टे सर्वांचा अभिनंदन करतो की त्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विषय त्यांनी समोर आणला। आणि मला वाटतं की हल्ली लाईफमध्ये सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी, लाईफ सिक्युरिटी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या कराराच्या माध्यमातून लोकांना खूप मोठं समाधान लाभेल, कुटुंबांना फार मोठा एक संरक्षणाची हमी मिळेल आणि आगामी काळामध्ये यातून चांगलं काम त्यांच्याकडून अधिक व्हावं अशी निश्चित अपेक्षा करायला हरकत नाही। पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये असं आहे की ही जी काही वाढ आहे ती अपरिहार्य झालेली होती, मान्यच करावं लागेल। पंतप्रधान हा निर्णयसुद्धा मोठ्या विचार 2-3 महिन्यानंतर घेतला, कारण की यातून फार म्हणजे ऑइल कंपनीनी स्वतः ती झळ सोसलेली आहे काही महिने, परंतु एका मर्यादेच्या पलीकडे जाणं शक्यच नव्हतं। आणि हे काही देशामधल्या घटनेमुळे घडलेलं नाही आहे, जागतिक पातळीवर जे युद्ध चालू आहे सध्या, त्या युद्धाचा परिणाम आपण पाहतो आहे की आयात होणाऱ्या जीवनावश्यक वस्तू असतील, आयात होणारं पेट्रोल, डिझेल आहे, LPG आहे, या सगळ्या गोष्टी या आपल्याकडे उत्पादन होत नाही, ते परदेशातून होतात। त्यामुळे हॉर्मुझमध्ये झालेली ती जी काही नाकाबंदी आहे किंवा पेट्रोल डिझेल आयात करण्यामध्ये ज्या तिथे युद्धाची परिस्थितीमुळे आणणं शक्य होत नाही आहे, असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। या प्रश्नामुळे आयातीवर फार हे झालेलं, अडचण आलेली आहे आणि त्यामुळे किमती सप्लायज कमी झाल्यामुळे स्वाभाविक आहे किमतीवर परिणाम त्याचा होणं हे अपेक्षित होतंच आणि त्यामुळे नाईलाजाने ह्या गोष्टी कराव्या लागत आहेत। निवडणुकीचा याचा काही संबंध नाही आहे। आपण जोपर्यंत सोचू शकत होतो तोपर्यंत आपण केलं, आता आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाणं असल्याला पर्याय काय उपलब्ध आहे? पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तास कमी करतात म्हणजे गाड्या त्यांच्या ताकद, पण त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल का? असे संकेतात्मक आहे, म्हणजे मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी गाड्या कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर पण आम्ही केलं की बाकीचे लोक अनुकरण करतील की ठीक आहे बाबा, मी सुद्धा माझ्या गाड्या कमी केल्या पाहिजेत, मी सुद्धा वापर कमी केला पाहिजे, असं एक सांकेतिक आहे। लोक कोणाला तरी फॉलो करतात, कोणी सत्ताधारी पक्षाला फॉलो करतं, कोणी विरोधी पक्षाला फॉलो करतं, ज्याचे त्याचे वेगवेगळे उपक्रम आहेत। त्यामुळे किमान फायदा देशाला व्हावा आणि सगळ्यांनीच हातभार मिळून लावला तर मला वाटतं देशामध्ये परकीय चलन बाहेर जाण्यास रोखता येईल आणि आपल्याला फायदा होऊ शकतो, असं एक सांकेतिक आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा अनुकरण इतरांनी करावं अशी अपेक्षा आहे। जरांगे पाटलांनी आज आंदोलनाचा इशारा दिला येत्या 20 तारखेपासून 30 तारखेपासून असं एक की आता प्रश्न बरेचसे मार्गी लागलेले आहेत आणि जे काही इतर उरले असतील, विखे पाडले समितीचे अध्यक्ष आहेत उपसमितीचे, त्यामुळे ते नक्की लावतील। तसं काही फार विषय तेवढा काही आता अडचणीचं राहिलेलं नाही आहे, बरेचसे विषय मार्गी लागले आहेत। असं आहे की याच्यामध्ये जे काही विषय उर्वरित राहिलेले आहेत तेव्हा खूप चर्चा झालेली आहे। म्हटलं राधाकृष्ण विखे पाटील त्यांची चर्चा करतीलच, तर काही अडचण नाही आहे। जी गोष्ट शासनाने कमिट केली आहे ती गोष्ट आम्ही नक्की 100% अमलात होणार। राज्यात पुन्हा एकदा कांदा शेतकऱ्यांना रडो असं आहे की मार्केटमधल्या परिस्थितीचं जे आयात होतं, निर्यात होतं, याचे परिणाम आपण पाहतो की मार्केटवर इफेक्ट होतोच ना। शासनाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, काल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे की कांदा आम्ही खरेदी करू, 12 रुपयांनी काही पैशांनी काही कांदा आम्ही खरेदी करू। राष्ट्रवादीमध्ये सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे। तटकरे आणि पटेल दोघेही जण शरद पवारांची भेट घेत आहेत, तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, आमचा काय संबंध आहे? सर पैसे बँकांमध्ये चलन तुटवडा अजून निर्माण म्हणजे आहे, तशी परिस्थितीच आहे। खरं म्हणजे व्हायला नको हा दरवर्षीचा प्रश्न नांदेडमध्ये भासवतो आहे आणि म्हणजे लोकांना त्याच्या परिणाम भोगावे लागत आहेत। मी स्वतः रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलेलं आहे, प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच स्थिती नॉर्मल व्हावी याकरता मी लक्ष ठेवून आहे। नीट पेपर असे की CBIने कारवाई केलेली आहेत, धागेदोरे सापडलेले आहेत
प्रमुख व्यक्तींना अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि परीक्षासुद्धा नव्याने घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ह्याचं डॅमेज कंट्रोल तर सरकारने केलाच आहे ना. असे की लोकांच्या जीवनावर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये याची काळजी घेण्यात आलेली आहे आणि जे घडलं आहे त्याच्यावर कडक कारवाई CBIने स्वतः कारवाई केलीच असल्यामुळे तो प्रश्न मार्गी लागलेला आहे. आता भविष्यात होऊ नये हे महत्त्वाचं आहे आणि त्याकरता ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय इलेक्टने घेतलेला आहे. लक्षाकडचे म्हणत आहे सर्वांनी जर EV कार वापरली तर भार नियमन वाढत. नाही, EV कारचा आणि भार नियमनाचा विषय तसा काही त्याचं कोरिलेशन नसावं असा माझा अंदाज आहे. कारण की EV कारमुळे पेट्रोलची बचत होणार आहे, डिझेलची बचत होणार आहे आणि आयात करण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल काही प्रमाणामध्ये. 100% तर होऊ शकणार नाही, मग काही प्रमाण होऊ शकतं असं एक तर्क आहे. त्यामुळे EV वापरण्यात आपल्या देशात EV येऊनसुद्धा जवळपास 2-3 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे वापर वाढला पाहिजे आणि EV वापरण्याकरता ज्या काही सुविधा असतात चार्जिंगच्या वगैरे पॉईंट्स ते वाढवले पाहिजेत एवढाच विषय आहे. पण EV हे लोकांचा कल आपोआपच आहे, बचत होते लोकांना 100% बचत होते आहे. त्यामुळे EV कडे कल आहे लोकांचा.